मॅच महत्वाची होती, पण गावाकडच्या ह्या पोरांना हा रडीचा डावच माहिती नव्हता. याला कसं उत्तर द्यायचं हे कळतच नव्हतं. सो बॉयज, असाच गेम करायचा. प्रत्येक प्लेअरला आपली भीती वाटली पाहिजे, कळलं? टेरर टेरर वाटला पाहिजे. ओ हो 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 हो, अण्णा भोसले, व्हॉट अ सरप्राइज. गुड टू सी यू. सो बॉयज, बट आय एम नॉट. पोरांना खेळू दे ना त्यांचा त्यांचा गेम. करा करा, इक्वली भिडू दे ना, इक्वली हो दे ना मॅच खऱ्याची खऱ्याशी. अजून सुधारला नाही रे तू. एक पाय तुटला तरी बाकी पाय सोडला तर मस्त मेंटेन केला स्वतःला. 15 वर्ष 2 महिने 12 दिवसापूर्वी गेम मध्ये माझ्या पायावर वार केला तू. माझ्या आयुष्यातनं कबड्डी गेली तुझ्या. पोरांना खेळू दे ना खरी कबड्डी शिकवणार, त्यांना एन्जॉय करू दे ना खरा गेम. माझ्यासाठी गेम मध्ये एकच रूल आहे, गेम खेळायचा तर जिंकायचं, बाय हुक और क्रुक. अण्णा, तुझ्या त्या गावठी पोरांना समजा, अजून हाल करून खायचे नसतील ना तर आत्ताच सरेंडर व्हा मला. ही माझी पोरं त्यांचे काय हाल करतील ना. तुला तर माहिती आहे आपलं. माझ्या पोरांचं टेन्शन तुला नको. हा काय, माझ्या माग कोण नव्हतं, पण या पोरांच्या माग अण्णा भोसले भोसले. तुला ऑल द बेस्ट. कबड्डी कबड्डी एका जागेवर थांबायचं नाही, नजर एकीकडं आणि शिकार भलतीकडेच करायची. पहिला गुण झेडपी संघाच्या खात्यात. एक दमदार सुरुवात, मला माझा कॉन्फिडन्स, एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आणि आयरिशच्या कोचच्या चेहऱ्यावर थोडासा टेन्शन तिथे दिसून राहिलेलं आहे. पायाला तेल लावतील, बाम लावतील, पकड बसायची नाही. आपण हाताला माती लावायची आणि पकड करायची. आणि मजबूत धडा पकडलेला आहे त्या ठिकाणी. आणि एक गुण झेडपी संघाच्या खात्यात त्या ठिकाणी जमा झालेला आहे. आणि आता पुढची चढाई चिंचोली. सरळ आत घुसायचं, हनुमानाला आठवायचं आणि पाहूया. मध्य रस्त्या दिशेने जोरदार हनुमान उडी कॅप्टननी त्या ठिकाणी मारलेली आहे. 2 गुणांची यशस्वी कमाई केलेली आहे. आनंदात बेभान झालेला झेडपी विद्यालयाचा संघ आणि ही सगळी किमया आहे अण्णा भोसले यांची. आणि सामन्याच्या पूर्वार्धात शेपूट घातलेला झेडपीचा संघ या ठिकाणी जबरदस्त फणा काढून उभारलेला दिसतोय. आणि कमालच केलेली आहे, आयरिशच्या खेळाडूला माती खायला लावलेली आहे. संघाच्या खात्यात 1 पॉइंट जबरदस्त कमाई या ठिकाणी केलेली आहे.
झेडपी विद्यालयानं हायरिस्क स्कूलच्या तोंडातून विजयाचा घास जवळजवळ काढून घेतलेला आहे. एवढं जबरदस्त पारडं या ठिकाणी फिरलेलं आहे का विचारायची सोय नाही. बरोबरीत आलेल्या ह्या सामन्याची शेवटची चढाई करण्यासाठी बलदंड शरीरयष्टीचा हा चढाईपटू कबड्डी 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 खरं तर काय बोलावं काही सुचतच नाहीये. एवढ्या वर्षानं या पोरांच्या निमित्तानं अण्णाचं पाऊल पुन्हा कबड्डीच्या अंगणात पडलं आणि पोरांनी मॅच जिंकली बर का. खतरनाक खेळ या ठिकाणी खेळलेला आहे आणि चिंचोलीच्या झेडपी विद्यालयाने सामना या ठिकाणी 2 गुणांनी का होईना पण जिंकलेला आहे. आणि गावची माती परत एकदा सरस ठरलेली आहे आणि अण्णा भोसलेच्या रूपानं जादूची कांडी फिरलेली आहे. काय लका हरले ह्याच्या तर जाऊ द्या. या